पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आयसीयू बेडची कमतरता असल्याने अनेक रुग्णांना त्या ठिकाणी उपचार घेता येत नाही व इतर ठिकाणच्या रुग्णालयात जाईपर्यंत त्यांना आपले प्राणांशी हात धुवावा लागतो। त्यामुळे YCM येथील आयसीयू बेडची संख्या वाढवावी अशी मागणी अनेक वेळा करून सुद्धा यावर प्रशासनाचे काहीही हालचाली दिसून येत नाहीत असे आरोप करत काल दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने अनोख्या पद्धतीचे आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबतची माहिती दिली आहे फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे यांनी। नमस्कार। उद्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व फुले शाहू आंबेडकर विचार मंच प्रभाग क्रमांक 16 विकासनगर किवडे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत यशवंतराव चव्हाण रुग्णालय म्हणजेच YCM या ठिकाणी उद्या 11 वाजता तोंडाला मास्क लावून ऑक्सिजन लावून आंदोलन करणार आहे। त्याच्या पाठीमागचं प्रामुख्याने कारण असं आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लोकसंख्या आणि या यशवंतराव चव्हाण रुग्णालयावर जो लोड आहे तो 6 विधानसभेचा लोड आहे। आंबेगाव, जुन्नर, शिरूर, मावळ, चिंचवड, पिंपरी ह्या ज्या विधानसभा आहे या विधानसभेमधून पण शेकडो लोक रोज YCM या दवाखान्यामध्ये येतात। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात जे जवळचे गाव आहेत, देवरुड कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, पलीकडचे गौंजे गाव असेल, असे 25-30 गावं त्या YCM दवाखान्याला अटॅच आहे आणि त्यामुळे प्रचंड लोड त्या YCM दवाखान्यावर आहे। त्या ठिकाणी 45 फक्त आयसीयूचे बेड आहे आणि ह्या शहराची लोकसंख्या बघता, या 6 विधानसभेची लोकसंख्या बघता ते 45 आयसीयू बेड हे कमी पडत आहे। आमची प्रामुख्याने सतत मागणी आहे की त्या ठिकाणी आयसीयू बेडची मागणी करावी, पण काय होते की गोरगरीब त्या ठिकाणी गेल्यानंतर ते सरळ सांगतात YCM वाले की इथं बेड उपलब्ध नाही आहे, तुम्ही नंबर लावा, तुम्ही ससूनला जावा आणि इमर्जन्सी पेशंट असतो, बेड उपलब्ध नसतात। ससूनला जायपर्यंत तिथपर्यंत पोहोचेपर्यंत त्या वाटेमध्ये मधातच त्या गाडीमध्ये रुग्णाचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यू होण्याचं प्रमाण हे गोरगरिबांचं आहे। ते खाजगी आयसीयू मध्ये जाऊ शकत नाही। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठमोठे दवाखाने आहेत, पण त्या ठिकाणची एक दिवसाचा जर आयसीयूचा खर्च असेल तर तो 25-30 हजार रुपये आयसीयूचा खर्च आहे। तो आमचे गोरगरीब लोक कधीच हे करू शकत नाही, भरू शकत नाही। त्याच्यामुळे सतत मागणी करतो आम्ही की त्या ठिकाणी आयसीयूचे बेड वाढवा, गोरगरिबांना वाचवा। पण महानगरपालिका जे आशिया खंडामध्ये नंबर 2 ची श्रीमंत गणली जाणारी महानगरपालिका, तर त्यांचा पण दोष नाही आहे। या 6 विधानसभेचे लोक जर तिथे येत असेल तर साहजिकच YCM दवाखान्यावर फार मोठा लोड पडत असेल। तर माझी आपल्या चॅनलच्या द्वारे या 6 विधानसभेच्या आमदार साहेबांना विनंती आहे की आपल्या विभागातले जे आपल्या विधानसभेतले लोक या YCM मध्ये येतात, कृपा करून आपल्या विधानसभेमध्ये एक चांगला दवाखाना, सुसज्ज दवाखाना उभा राहावा आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोरगरिबांना सेवा द्यावी, आयसीयूचे बेड उपलब्ध करावे। मी उद्या कम से कम 100 बेडची आम्ही मागणी करणार आहोत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहर आणि महाराष्ट्रातले सगळेच नेते त्या ठिकाणी येणार आहे। आम्ही 100 बेडची मागणी करणार आहोत। उद्याचं आंदोलन हे निर्णय कसा असणार आहे, कारण का मी तोंडाला ऑक्सिजनचं मास्क लावून त्या ठिकाणी बसणार आहे आणि 100 बेड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उठणार नाही। दुसरी माझी मागणी आहे की मुकाई चौक किवडे या ठिकाणी दवाखान्यासाठी आरक्षण केलेलं आहे। आज तुम्ही तो ज्या जागेवर आरक्षण आहे तो मालक लाखो रुपये घेऊन लोकांना भाड्यानं देत आहे। त्या ठिकाणी अनधिकृत सगळ्या गोष्टी चालू आहे। आमची विनंती आहे की त्या ठिकाणी जर YCM सारखा दवाखाना झाला, या 50 बेडचा आयसीयूचा जरी दवाखाना झाला तरी हजारो गोरगरिबांचे रुग्णाचे जीव वाचू शकतात। माझी महानगरपालिका आयुक्तांना विनंती आहे की ताबडतोब त्या ठिकाणी दवाखाना सुरू करावा आणि या ठिकाणी 100 बेडची निर्माण करावी। जे 45 बेड आहे ते अपुरे आहे, त्या ठिकाणी 100 बेड असावे। जर मागणी मंजूर केली नाही तर उद्या मी त्या ठिकाणी ऑक्सिजन लावलेलंच आहे, पण मी शेवटचं जे आंदोलन करणार आहे ते निर्णय करणार आहे असं या ठिकाणी सांगतो। आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ।